आकाशवाणीचा फोन इन फरमाईशी कार्यक्रम सूरसंवाद. फरमाईशी गीतांचा कार्यक्रम सूरसंवाद. आजच्या कार्यक्रमाचं निवेदन आहे नितीन ताथोड यांचं. निर्मिती सहाय्य आहे प्रकाश वैद्य यांचं. तांत्रिक सहाय्य आहे पांडुरंग टिकार यांचं. सादरकर्ते आहेत विनोद गवळी. आणि ही अकोला आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे. सूरसंवाद. हॅलो हॅलो, आकाशवाणी अकोला केंद्र आहे का? आकाशवाणी अकोला केंद्र, कार्यक्रम सूरसंवाद. कोण बोलते? राहुल श्रीनाथ. आपल्याला एक गीत ऐकायचं आहे. कुठलं गीत ऐकायचं आहे? गजानन महाराजचं ऐकायचं आहे. आरती ऐकायची आहे. गजानन महाराजांची आरती. नक्की तुम्हाला ऐकू. राहुल भाऊ, काय करत असताय? शेती काम करत आहे. शेती काम करता का? हा. बरं बरं, तुमच्यासाठी हे गीत आम्ही नक्की प्रसारित करीत आहोत. हा हॅलो. हॅलो, बोला. आपण कोण भाऊ? नितीन ताथोड बोलतो. हा, नितीन तातड भाऊ. हा, वनोजा तांड्याहून सुनील राठोड टेलर बोलतो मी. बोला सुनील भाऊ. काही नाही, एकदम आकाशवाणीचे कार्यक्रम एकदम चांगले चालू आहेत भाऊ. बरं बरं, कुठले कुठले कार्यक्रम ऐकता तुम्ही आणि कुठला आवडते तुम्हाला? सर्व कार्यक्रम चांगले राहते. प्रकाश वैद्य, आपले गजानन गवारे, पांडुरंग टिकार, हा विनोद गवळी, हे जे पडदे आडचे आहेत हा, एकदम चांगले कार्यक्रम तयार करते. बरोबर आहे. ते आम्हाला कार्यक्रम करण्यासाठी मदत करतात. हो, अगदी बरोबर. ते पडद्याआडचे खरे सूत्रधार आहेत. हो. की जे तुम्ही नावं घेतले सगळेचे सगळे, ते आम्हाला प्रत्येक कार्यक्रमात सहकार्य करतात. कुणाचं तांत्रिक सहाय्य असते, कुणाचं निर्मिती सहाय्य असते. हो. आमचे गवळी सर तर सादर करते आहेत, ते आम्हाला कार्यक्रमाचं माहिती देतात, मदत करतात आणि त्याच्यातून कार्यक्रम उत्कृष्ट होत जातो. आणि आकाशवाणी अकोला केंद्राचे कार्यक्रम जे आहेत हा, हे इतर केंद्रापेक्षा जे प्रसारण आहे, जे त्याचं जे टायमिंग आहे हा, आणि जे त्याची जे उद्घोषणाची जी पद्धत आहे, हा, हे इतर केंद्रापेक्षा खरोखर त्याच्यापेक्षा आपलं सरस काम आहे. बरं बरं बरं, धन्यवाद आकाशवाणी अकोला बद्दल, आपलं एवढं चांगलं मत व्यक्त केल्याबद्दल. हो. आणि हा. एक दोन विषय सांगणार तुम्ही. हा, सांगा. दिनांक 6/1/2026 रोजी आपले नांदेडचे अशोकराव चुंबळे, जे आपले जिद्दी श्रोते होते, हा, याचं निधन झालेलं आहे. बरं बरं. त्यानं त्याची जी पत्राची जी जबाबदारी होती, त्याची आपल्या आकाशवाणी केंद्रासोबत जुळून राहण्याची, ही जबाबदारी मायावर दिलेली आहे. आणि मी त्याच्या समाधानाकरता मी त्याची फरमाईशी प्रोग्राम पाठवतो. आणि जे आपले गवार गुरु सर आहेत, त्याचे 18 मे रोजी त्याचा वाढदिवस आहे. आणि जे लकडे गुरुजी आहेत, आपले अकोला आकाशवाणीचे एकदम प्रभावी श्रोते आहेत, तर त्या लकडे गुरुजीचा 30 जून रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. आणि आपले इतर श्रोते आहेत, हिंगणा वैजनाथचे माणिक तायडे, शंकरराव चुंबळे, आमचे सर्व आपले नियमित श्रोता आहेत. या सगळ्यांसाठी आणि तुमच्यासाठी आजच्या आपल्या सूरसंवाद कार्यक्रमात कुठलं गीत निवडलं सुनील भाऊ तुम्ही? एक हे आहे अपियोके झरोके से, त्याच्यातलं एक गीत आहे, जाते हुए ये पल छिन क्यों जीवन जिए जाए. बर. आणि आमचे एक मित्र राहिले देवेंद्र घोडे टेलर, शेलू बाजारचे. बर बर बर, तुमच्या सर्व श्रोत्यांसाठी हे गीत आम्ही नक्की प्रसारित करू. बरं, मी काय म्हणतो सुनील भाऊ, आपण अकोला आकाशवाणीतर्फे आपल्या आकाशवाणीचे जे सगळे कार्यक्रम ऐकणारे नियमित श्रोता आहेत, त्यांच्याकडून त्यांचे अभिप्राय, आमचे कार्यक्रम कसे होतात, त्यात कसा बदल झाला पाहिजे, कुठला कार्यक्रम याच्यासाठी कळावे लो बसावा, हा जो जुना कार्यक्रम होता आपला पत्रांचा. अहो तातोड भाऊ, तुम्हाला काय सांगावं आता त्या कळावे लो बसावा चालू केल्याबद्दल की एवढा आनंद होऊन राहिला. कसं आहे की जे बारीक चिरीक जे श्रोत्याच्या मनात असते, ते विषय त्या पत्रात
पोहोचून जाते. नक्की नक्की हे तुमचं श्रोत्यांचंच व्यासपीठ आहे ना. कळावे लो बसावा हा श्रोत्यांचं व्यासपीठ आहे. आम्ही जे श्रोते आहो ते अकोला आकाशवाणीवर खूप मनापासून खुश आहोत. नक्की 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 खूप खुश आहोत आम्ही. चला चला धन्यवाद. मग त्या कार्यक्रमासाठी तुम्ही आणि सगळ्या श्रोत्यांना सांगा की संपूर्ण आकाशवाणीचे सगळे कार्यक्रम ऐका आणि त्याच्यावर आपला अभिप्राय नक्की द्या. आणि खूप खूप धन्यवाद अकोला आकाशवाणी. चला चला तुमचे पण धन्यवाद आणि तुमच्या सर्व श्रोत्यांसाठी हे गीत आम्ही प्रसारित करीत आहोत. हो. हॅलो नमस्कार. नमस्कार प्रदीप रावणकर बोलतो सर, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा. हो सर. प्रदीप भाऊ बोला. आकाशवाणीचे अकोला केंद्र आहे आणि तुमचा फोन लागलाय सूरसंवाद या कार्यक्रमासाठी. दूरसंवाद. हो सर, माझा आवडता कार्यक्रम आहे सर. तुमच्या आवडीचा आणि सर्व जवळपास भरपूर श्रोत्यांच्या आवडीचा कार्यक्रम आहे तुमच्यासारखाच. कारण की आपल्या मनपसंतीचे गाणे ऐकायला मिळतात सर त्या कार्यक्रमामध्ये. अगदी बरोबर. आपले आवडीचं गीत हा, या कार्यक्रमात हा आणि श्रोत्यांच्या मनातलं बी समजा श्रोत्यांच्या मनातली जी इच्छा असते काही विचार असतात ते व्यक्त करता येतात. विचार. हो बरोबर. नक्की नक्की. हो. आजच्या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायचं आहे तुम्हाला? आजच्या कार्यक्रमात सर भिलवाले चित्रपट आहे. कुठलं गीत? गीतादा दिसते. नक्की हे गीत तुमच्यासाठी आम्ही प्रसारित करू. आणखी काय सर मजेत? बस आनंदात आहे. तुम्ही सांगा तुम्ही कशा आहात? आम्ही सर आनंदित. आमच्या गावातले बी खूप जण तुमचा कार्यक्रम आणि आकाशवाणी अकोला नेहमीच ऐकत असतात. तुम्ही कधीपासून ऐकता आकाशवाणी? मी सर जेव्हापासून माझ्याकडे मोबाईल असतो ना, म्हणजे 2013 पासून. 2013 पासून. मग या जवळपास 12 ते 13 वर्षाच्या कार्यकाळात आकाशवाणीचा कोणचा कार्यक्रम तुम्हाला आवडला? मला सर सूरसंवाद, रसिका तुझ्यासाठी, रसिका तुझ्यासाठी आणखी आणि आपली फरमाईश. आणि सर एक निवेदन अजून करायचं होतं मला, कारण यापूर्वी केलेलं आहे मी. हा सांगा. जे राजकीय कार्यक्रम आहेत ना 8:15 नंतर दररोज टीव्हीचे, म्हणजे रात्री 11 पर्यंत कार्यक्रम होते ते. हा हा हा. ते सर कार्यक्रम जसं चालू पाहिजे. हो संध्याकाळचं प्रसारण सुरू करायला पाहिजे. हा, रात्री 11 वाजेपर्यंत. बरं 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 चालेल. कारण कसं आहे सर, आपलं स्थानिक रेडिओ चॅनल आहे आपलं आकाशवाणी अकोला. नक्की नक्की. आणि खूप श्रोते म्हणजे आपल्या विभागामधले ऐकत असतात. आणि आता हे मोबाईल ऍप आल्यामुळे दूर पर्यंत ऐकत. नक्की नक्की. जगात कुठेही आपला अकोला आकाशवाणी ऐकता येतं. बरोबर आहे सर. न्यूज ऑन एअर ऍप. हा, राष्ट्रीय कार्यक्रम प्रसारण समजा आकाशवाणी अकोला केंद्राचे सुरू झाले तर लोकांना रात्री 11 वाजेपर्यंत आनंद मिळतो. नक्की नक्की. तुमची ही जी विनंती आहे हे आम्ही आमच्या कार्यक्रम प्रमुखांपर्यंत नक्की पोहोचवू. तर मग तुमच्यासाठी प्रसारित करीत आहोत दिलवाले चित्रपटातील हे गीत. ठीक आहे, धन्यवाद. हॅलो. कार्यक्रम सूरसंवाद आकाशवाणी अकोला केंद्र. हो, आकाशवाणी अकोला केंद्रासाठी आमचा फोन लागलेला आहे सर. हा बोला. हा नमस्कार सर. कोण बोलते? नमस्कार. मी नियामत खान बोलतो, अळगाव बुद्रुक, तालुका तेल्हारा, जिल्हा अकोलावरून. बोला नियामत भाऊ. हो सर, आम्हाला खूप आनंद होऊ राहिला सर, आमचा फोन लागला आकाशवाणी अकोलामध्ये. आम्ही खूप आभारी आहोत. चला तुमचं अभिनंदन. आजच्या कार्यक्रमात नियमित भाऊ कोणचं गीत ऐकायचं आहे? हे आम्हाला हे गाणं ऐकायचं होतं, ते धूप में निकला ना करो रूप की ना राणी. आणि आमचा कपड्याचा व्यवसाय सुरू आहे सर. आता लग्न सारी आहे तर कपड्याचा व्यवसाय भरपूर चांगला चालू असेल. हो सर, तुमचा आणि सर्व मित्रमंडळीचा आशीर्वाद पाहिजे सर आम्हाला. आशीर्वादापेक्षा आमचं सहकार्यच आहे. हो. आणि मी आमच्या परिवाराचे नाव घेत आहोत. सांगा. आमचे मिसेसचं नाव आहे अंजुमबी, माझ्या मुलाचं नाव आहे साईमका, हा. आणि लहान मुलाचं आहे छोटा रेहान, आणि माझ्या वडीलचं नाव आहे समद खा, आणि बहिणीचे नाव आहे शबाना आंटी, एक बहिणीचं नाव आहे रुखसाना बी. सर्व मित्रमंडळीचं आम्ही, आणि त्यांना पण आमच्या इकडून सप्रेम नमस्कार. तुमच्या संपूर्ण परिवारासाठी हे गीत आम्ही प्रसारित करीत आहोत. हो हो सर, धन्यवाद सर. हॅलो. हॅलो. आकाशवाणीचं अकोला केंद्र. हा अकोला आकाशवाणी. मी गोपाल तायडे बोलतो मनसगाववरून. हा, मुक्काम पोस्ट मनसगाव, तालुका शेगाव, जिल्हा बुलढाणा. बोला भाऊ. मला गीत ऐकायचं होतं अकोला आकाशवाणीवर. कुठलं गीत ऐकायचं आहे आज? आज मला गीत ऐकायचं होतं, ते गीत आहे ना आपलं, कुठलं? तेरे नैना मेरे नैनो से ती बातें करती है. चित्रपट कुठला आहे? चित्रपट नाही सांगू शकत. बरं चालेल. हे गीत आम्ही तुमच्यासाठी नक्की ऐकू. गोपाल भाऊ काय करत असता? मी ब्लाइंड आहे आणि घरीच राहतो मी. ब्लाइंड आहात? हो. बरं, मग तुम्ही कधीपासून जन्मतः ब्लाइंड आहात की नंतर कधी तुम्हाला हे अपंगत्व आलं? हो, नाही मी जन्मापासून आहे.
बरं मग तुम्ही जन्मापासून अंध आहात तर शिक्षणाचं तुम्ही शिक्षण घेतलं का मग? शिक्षण घेतलं मी, परंतु 9वी पर्यंतच घेतलं काही न- कारणास्तव. हा, मग 10वीचं का नाही केलं? 10वी 11वी पुढे? पुढे ते आमचे जे पुस्तकं होते ना ते खूप मुंबईवरनं आणावं लागत होते. हा, ब्रेल लिपी मधले. हा, ब्रेल लिपीचे जे बरं. पुस्तकं आहेत ते. हा हा, आणि ते कसं पैसा अभावी नाही करू शकलो पूर्ण. ते बरोबर आहे, तुमची आर्थिक अडचण असेल. परंतु मग काही संस्था आहेत अशा सामाजिक संस्था की ज्या अपंग लोकांना, अंध अपंग लोकांना शिक्षणात मदत करतात. याच्याबद्दल तुम्हाला माहिती नव्हती का काही? याच्यामध्ये पूर्वी माहिती नव्हती, परंतु आता बरीच माहिती झाली. हा, नॅब म्हणून एक संस्था आहे. हा आहे ना, ती मुंबईला आहे. नाही, अकोल्यातही आहे. डॉक्टर विशाल कोरडे शिवाजी कॉलेजचे लेक्चरर आहेत, ते तिथे चालवतात. नॅशनल ब्लाइंड असोसिएशनची जी संस्था आहे ही नॅब, हा. ती फक्त अपंग विद्यार्थ्यांसाठी आणि जे शिक्षण इच्छुक विद्यार्थी असतात जिल्ह्यातले किंवा परिसरातले, की जे आर्थिक सुबत्त नसतात किंवा मग कमकुवत असतात, ज्यांच्याकडे सोय नसते पैशांची किंवा पुस्तकांची शिक्षण घेण्याची आणि त्यांची इच्छा खूप असते, बरोबर आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी त्यांची ही नॅब संस्थेचे ते संचालक आहेत अकोल्यात, जी मुंबईची संस्था आहे. त्यावेळेस माहितीच नव्हतं काही. बरं बरं. मग आताही पुढे, आता कुठं वेळ गेली? आताही पुढे, इथून पुढे जर तुम्हाला शिकायची आवड असेल, तुमच्यात ऊर्जा असेल, तर तुम्ही शिकू शकता. परंतु सर आता ते जी ओढ होती शिक्षणाची ती कमी झाली असेल. संपूर्ण कमी झाली, कारण बरोबर आहे. आता वयमानानुसार पुढे पुढे निघालं. पुढे पुढे गेलं की जसं जसं हिरमोड होत जाते तसं तसं होत गेलं ते. चालेल गोपाल भाऊ. दुसरं मग काय करत असता तुम्ही घरी? दुसरं काही नाही, मग असं म्हणजे छोटा मोठा मी आता घरी कॅरम वगैरे होते माझी पूर्वी चालू. हा मग ते कॅरम बोर्ड मध्ये मला 10 रुपये प्रति बोर्ड या हिशोबाने हा, पैसे मग मिळाले. कॅरम बोर्डचा व्यवसाय घरी, गेम म्हणजे विरंगुळा म्हणून लोक बसत असतील. हा, आता सामान्य उन्हाळ्यामध्ये हा, उन्हाळ्याच्या सामान्य बरोबर बरं. पण मग उन्हाळ्याच्या दिवसात हा कॅरम बोर्डचा तुमचा व्यवसाय चालतो किंवा मग हे मनोरंजन केंद्र चालतं. पण मग पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तुम्ही एखादा असा छोटासा उद्योग व्यवसाय का नाही केला? ते थोडंफार मग त्याच्यासोबत राहते ना माझ्याकडे ते पुड्या वगैरे. हा, तेच म्हटलं. एखादं कसं काहीतरी थोडंसं त्याला हातभार लागते आणि तुमचा परिवार पण मोठा होऊ शकतो. हो, नक्कीच. चला आणि तुमच्याशी. मी आता कसं आहे, उन्हाळ्यामध्ये जरा उन्हाळा खूप तापत आहे. बरं. नाही, त्याच्यामुळे मी लोकांना काही एक संदेश पोहोचू इच्छितो. बरं सांगा. तर हे उन्हाळ्याचा संदेश असा आहे की जसं शक्यतो तर घराच्या बाहेर पडू नये, आणि पडल्यास उन्हापासून त्रास झाल्यास घरगुती उपाय म्हणून एक औषध आहे जे डवण्याचा पाला असं वनस्पती आहे ती. तर त्याचा जो पाला जर आपण लिंबू पाणी मध्ये जर घेतला त्याचा अर्क, तर नक्कीच आपल्याला 10 मिनिटामध्ये त्याचा रिझल्ट मिळेल. नक्की. एकदम गावरान आणि जुनी औषध आहे ही. डवण्याचा पाना जो असते तो निंबू सरबत मध्ये घेतला तर ऊन उतरून जाते. मला तरी वाटतं की डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी सर्वप्रथम हा उपाय करायला हवा लोकांनी. नक्की करून पाहावा. अगदी बरोबर. आणि आता उन्हाचा कसा सर्वाचकडे अकोला जिल्ह्यात तर भरपूर उन्हाचा पारा चढलेला आहे आणि सर्वांनी उन्हाची काळजी घेतलीच पाहिजे. हो. बरोबर आहे. तुमच्याशी बोलून खूप चांगलं वाटलं गोपाल भाऊ. काही मित्रमंडळी आहे आमची. शांताराम कंडारे आहे, विजय निर्मळे, संगपाल भोजने, आम्ही हे काही मित्रमंडळी अकोला आकाशवाणी ऐकत असतो. बरं. तर तुमच्या संपूर्ण मित्रांसाठी तुमच्या आवडीचं गीत आम्ही प्रसारित करीत आहोत. चालेल. सा रे गा मा, तुम भी गाओ. सा 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 सा, हाँ. सा रे रे हेलो, नमस्कार सर. मैं चिरमिरी कुरासा कॉलोनी, जिला कोरिया, छत्तीसगढ़ से इंद्रभान सिंह बोल रहा हूँ और आपका कार्यक्रम सुसंवाद में जुड़ा हूँ और फोन किया हूँ. इस कार्यक्रम में सर फिल्मी गीतों का रिकॉर्डिंग होता है ना सर? सही कार्यक्रम में फोन लगाया है. कार्यक्रम है सुर संवाद, आकाशवाणी अकोला केंद्र. और यहाँ पे श्रोता जो रहते हैं उनके पसंदीदा गीतों का कार्यक्रम रहता है. जी सर. तो आज मैं अपने पसंद के गीत बताता हूँ, मनोरंजन के साथ में जुड़ता हूँ. और फिल्म का नाम है आजाद. धर्मेंद्र हेमा मालिनी जी का फिल्म का गाना है. तो गाना है ना, जान की कसम सच कहते हैं हम, बाटलिंग हम आधा गायक किशोर कुमार, लता मंगेशकर. और सबसे पहले गीत आपको केंद्र निदेशक साहब को, पूर्व भाग का श्रोता को, आकाशवाणी अकोला में जुड़े सभी लोगों को, हेलो एक्टर रेडियो प्रोवाइड ग्रुप में जुड़े श्रोताओं को,
आपके परिवारजन को, रिश्तेदारों को, आपके दोस्तों को, सभी लोगों को डिटेक्ट कराऊं सर। हॅलो, आकाशवाणी अकोला केंद्र, कार्यक्रम सूर संवाद. हा बोला सर. कोण बोलतंय? मी सुरेश मेसरे हिंगणा वैजनाथ इथून बोलत आहे. तालुका शेगाव, जिल्हा बुलढाणा. बोला. ऐकायचं होतं बा. सांगा, आजच्या कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायचं सुरेश भाऊ? मला गीत ऐकायचं आहे बनवा बनवी मधलं. नक्की हे गीत तुम्हाला ऐकू. हा सांगा सर. काय सुरू आहे सध्या? सध्या तर काही नाही सर, शेतीचे काम धंदे चालू आहेत बा. कुठल्या वेळेस काही नागाट्या मारणं. हो, आता शेवटची मशागत सुरू असेल. शेती शेवटच्या मशागत चालू आहे आता सध्या. नक्की नक्की. पावसाळा सुरू होण्याआधी तुम्ही जे आपल्याला पूर्व मशागत जी करावी लागते. हो. शेती किती आहे तुमच्याकडे? शेती आहे 5 एकर. बरं, मग बागायती आहे की कोरडवाहू आहे की हंगामी बागायती आहे? नाही कोरडवाहू आहे सर. कोरडवाहू पूर्ण? हो, कारण आपला खारपान पट्टा आहे, पाणी काही लागत नाही बोरला. बरोबर आहे. हा, काळ म्हणजे क्षारयुक्त पाणी लागते, त्यामुळे बघायची नाही केली. मग जमीन काळीची आहे की सोनपिवळी आहे? नाही काळीची जमीन आहे. बरं, मग कपाशी घेत असाल? पहिले कपाशीची पिकं घेत होतो आम्ही सर, पण आता त्याच्यात कोंडळी आली, ते काही कपाशी काही वटून नाही राहिले, तर आता सोयाबीन चालू आहे. आता सोयाबीन चालू केलं. मग सोयाबीन नंतर हरभरा? हा, काही हरभरा पेरायचा सोयाबीन नंतर कोरडवाहू, काही कोरच पडेल राहते तसं तुरपट्टा. हा, काही तुरपट्ट्यासाठी. म्हणजे सोयाबीन तूर मिश्र पीक घेता मग? हो, सोयाबीनचे 5 तास, तुरीचं 1 तास. मग सोयाबीनचा ऍव्हरेज किती लागते? सोयाबीनच्या ऍव्हरेज लागते 8, 10, 12. आणि त्याच्यातली तूर? तुरीचं एकरी लागते 5-6 क्विंटल. चांगलं होते मग दोन्ही मिळून पीक. हो, दोन्ही मिळून चांगलं पीक मिळतं. माझ्या मित्राचं नाव सांगू? सांगा, तुमच्या मित्रांची नावं सांगा. विशाल मेसरे, शुभम मेसरे, माणिक तायडे, राहुल श्रीनाथ, रामभाऊ श्रीनाथ, शंकरराव जुंबळे, पुनाजी श्रीनाथ, रेखा मेसरे, नर्मदा तायडे. या आम्हाला बनवा बनवी या चित्रपटातलं गीत ऐकायचं आहे. तुमच्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण मित्रपरिवारासाठी हे गीत आम्ही प्रसारित करीत आहोत. बरं ठीक आहे, धन्यवाद सर. फरमाइशी कार्यक्रम सूरसंवाद. ताठोड यांनी. निर्मिती सहाय्य होतं प्रकाश वैद्य यांचं. विनोद गवळी आणि ही अकोला आकाशवाणी केंद्राची निर्मिती होती.